आता या ठिकाणी किती टोटल तुम्हाला द्यायचं आहे, डिस्ट्रीब्युशन किती करायचं आहे तुम्हाला? 41%. लक्षात घ्या, 41% म्हणजे काय? केंद्राकडे जेवढा पैसा आहे त्यातला 41% पैसा राज्यांना जाणार. ऑफकोर्स सगळ्या केंद्रातल्या सगळ्या पैशाचा 41% नसतो तो. केंद्रामध्ये जे सेस आणि आपण ज्याला सरचार्ज म्हणतो, ओके, हे एक्स्ट्रा टॅक्स असतात ज्या पैशाचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, बाकी सगळ्या पैशाचं डिस्ट्रीब्युशन होते. त्यामुळे केंद्राकडे असलेला मोस्ट ऑफ द पैसा जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होऊन जाते. 41% पैसा राज्याला जातो. 14व्या वित्त आयोगाने ती शिफारस 42% केली होती, यांनी 1% कमी केलेला आहे. तो 1% कमी का केला? नॉर्मली कमी होत नसतो, वाढतच असतो. हा जो 1% कमी केलेला आहे तो जम्मू काश्मीर साठी केलेला आहे, की जम्मू काश्मीर पहिले राज्य होतं, ते आता केंद्रशासित प्रदेश झाले. 2 केंद्रशासित प्रदेश बनलेले आहेत, राईट. मग आता त्यांना पैसा देण्याची गरज नाहीये वित्त आयोगाकडून, कारण वित्त आयोगाचा पैसा फक्त राज्यांसाठी आहे, केंद्रशासित प्रदेशासाठी नाही आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरला जो पैसा जाणार होता तो आता त्याला देण्याची गरज नाही, कारण तो केंद्रशासित प्रदेश बनलाय, म्हणून ते 42 ते 41 केलेला आहे. ओके, त्यामुळे 41% पैसे जाणार आहे. ते जिथे दिलेलं आहे जम्मू काश्मीर बद्दल, त्याचा जो 1% आहे त्या राज्याचा, तो 1% इथून काढून घेतलेला आहे. जम्मू काश्मीरला भरपूर पैसा जायचा. या ठिकाणी टेबल दिलेला आहे पहा, क्रायटेरिया. ओके, आता खूप डिटेल मध्ये करायचं नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत काही गोष्टी. ज्यावेळेस 16 वित्त आयोग येईल त्यावेळेस 16 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगाचा असा एक टेबल लक्षात ठेवून द्यायचा. आता हे सध्या 15 आणि 14चा आहे, 14ची तुम्हाला गरज नाही. 14 आणि 15 दिलेला आहे कारण आपल्याकडे 2च आहेत सध्या, शेवटचे हे 2. आता इथे तुम्हाला लक्षात येत असेल पहा की चेंज कसे होते. त्यावेळेस प्रत्येक वित्त आयोग सेम क्रायटेरिया वापरेल असं नाहीये, त्याच्यामध्ये बदल होत राहतात. जसं की या ठिकाणी इन्कम डिस्टन्स हा एक क्रायटेरिया वापरलेला आहे. इन्कम डिस्टन्स हा क्रायटेरिया राज्यांसाठी आहे. याचा अर्थ काय की भारतामध्ये ज्या राज्याचा दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे त्या राज्यापेक्षा ज्या राज्याची तुलना केली जात आहे त्याचं दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार त्याला पैशाचं डिस्ट्रीब्युशन होईल. समजा महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जर जास्त असेल, खूप जास्त, मग त्याची तुलना महाराष्ट्राची तुलना कशासोबत केली जाईल? ज्या राज्याबद्दल विचार केला जातो पैसा डिस्ट्रीब्युशन करण्याबद्दल, की केरळला किती पैसा द्यायचा, राईट. मग महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्न आणि केरळाचं दरडोई उत्पन्न याच्यामध्ये तुलना केली जाईल आणि तो किती फरक आहे त्यांच्या उत्पन्नाचा त्याच्या बेसिसवर त्याला पैसे दिले जातील. ओके, तर त्याचं वेटेज किती आहे? 45%. म्हणजे जेवढा पैसा दिला जातो, जेवढं वेटेज आहे, वेटेज इथे ओव्हरऑल किती आहे? 100. ओके, हे जे 100% पैकी 45% वेटेज कशाला आहे? पैसे देण्यामध्ये, की त्याचं इन्कम डिस्टन्स किती आहे, ज्या राज्याकडे सर्वात जास्त पैसा आहे त्याच्यापेक्षा याच्याकडे किती कमी पैसा आहे, त्याच्या बेसिसवर 45% निर्णय त्याच्या बेसिसवर घेतला जाईल डिस्ट्रीब्युशनचा, पैसे डिस्ट्रीब्युशनचा. त्यानंतर 1971 ची पॉप्युलेशन जी होती, लोकसंख्या, 14 वित्त आयोगाने 17.5% वेटेज त्याच्यासाठी ठेवलेलं होतं. पैसा डिस्ट्रीब्युशन मध्ये 17.5% निर्णय 1971चा पॉप्युलेशनचा. 15 वित्त आयोगाने 1971चं पॉप्युलेशन घेतलंच नाही, राईट. मी बोललो होतो, तुम्हाला सांगितलं होतं 2011, ठीक आहे, तो घेतला होता. तेच इथे दिलेलं आहे. 10% वेटेज होतं पहिले 2011च्या पॉप्युलेशनचं 14 वित्त आयोग मध्ये, ते इथे 15% करण्यात आलंय. मग इथे पहिले प्रॉब्लेम होता बाकीच्यांना, जे साऊथचे जे राज्य होते, ओके, त्यांना काय प्रॉब्लेम होता? त्यांना लक्षात येत होतं की आपलं कमी होऊन जाईल, 2011 नुसार जे आहे पॉप्युलेशन यांची खूप वाढून जाईल साऊथच्या, नॉर्थच्या स्टेटची, आणि यांची पॉप्युलेशन नाही वाढलेली आहे तेवढी साऊथच्या स्टेटची. त्यांना वाटलं आपल्याला पैसा कमी भेटेल, म्हणून त्यांनी सरकारला डिमांड केली होती की त्याच्यामध्ये थोडेसे बदल करा. म्हणून हे जो खालचा जो क्रायटेरिया आहे हा नंतर आलेला क्रायटेरिया, याच्यामध्ये चेंज केलेला आहे नंतर. एरियानुसार 15% पहिले दिले जाणार होते, आता इथे पण किती आहे? 15%. त्यामुळे एरियाचं वेटेज सेम आहे, ज्याचा जास्त एरिया त्याला जास्त पैसे, ज्याचा कमी एरिया त्याला कमी पैसे, एरियानुसार, ठीक आहे. कारण जेवढा मोठा एरिया तेवढं जास्त प्रॉब्लेम्स असतात, तेवढा जास्त समस्या असतात, ज्याचा कमी एरिया तेवढ्या समस्या कमी. त्यामुळे एरियाला वेटेज किती आहे? 15% वेटेज आहे. फॉरेस्ट कव्हर, की तुमच्या राज्यामध्ये किती पर्सेंटेज तुमच्या राज्याचं फॉरेस्ट आहे, ठीक आहे, त्याच्या बेसिसवर 14 वित्त आयोग 7.5% देत होता, तो इथून काढून टाकलाय, कारण इथे नवीन क्रायटेरिया टाकला, फॉरेस्ट अँड इकॉलॉजी.
फक्त फॉरेस्ट कव्हर नाही, तुम्ही जंगल, ओव्हरऑल तुमची नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे त्याचा तुम्ही कसा वापर करता, त्याच्याबद्दल तुमचे काय प्रयत्न आहेत, त्याचं वेटेज इथे 10% करण्यात आलं. हे साऊथला फायदा झाला, कारण साऊथची याबद्दलचे जे गोष्टी होत्या त्या भरपूर चांगल्या. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ, नॉर्थ ईस्टने पण प्रयत्न केलेले आहेत, साऊथचे पण प्रयत्न आहेत. त्यामुळे इथे साऊथला फायदा झालेला आहे. त्यांची जे प्रॉब्लेम होता की बाबा हे जे आहे याच्यामुळे आमचा पैसा कटणार, राईट, इथे त्यांना बॅलन्स करण्यात आलं. पुन्हा पहा डेमोक्रॅटिक परफॉर्मन्स, लोकसंख्या कंट्रोल करण्यामध्ये त्यांनी किती प्रयत्न केले. पहिले नव्हतं, त्यांना वाटत होतं ना की आमचं वेटेज कमी होऊन जाईल. पण आता या ठिकाणी लोकसंख्या कंट्रोल कोणी जास्त चांगली केली होती, साऊथच्या स्टेटनी चांगली केली होती. त्याला वेटेज देण्यात आलेलं आहे. पहा 12.5% वेटेज वाढवलंय, चांगलं वेटेज ठेवलंय 12.5%. ठीक आहे, कारण साऊथच्या स्टेटचा पैसा कमी होऊ द्यायचा नव्हता या 2011च्या पॉप्युलेशन क्रायटेरियामुळे. कारण 71 पासून 2011 पर्यंत साऊथची पॉप्युलेशन कमी झाली होती. त्यांना वाटत होती की आमचा पैसा जाणार, कारण इथे 14 वित्त आयोग जास्त वेटेज 1971च्या पॉप्युलेशनला देतात. त्यावेळेची पॉप्युलेशन वेगळी होती, आताची पॉप्युलेशन खूप फरक पडलेला आहे. म्हणून त्यांना बॅलन्स करण्यासाठी इथे डेमोक्रॅटिक परफॉर्मन्सचा क्रायटेरिया आलेला आहे की लोकसंख्येतलं तुमचं कशी तुमची कामगिरी कशी आहे लोकसंख्या कंट्रोल करण्यामध्ये. तर त्याच्या बाबतीत 12.5%. त्यानंतर टॅक्स एफर्ट, टॅक्स कलेक्ट करण्यामध्ये तुमचे किती प्रयत्न आहेत. ओके, कर प्रयत्न म्हणजे कर कलेक्ट करण्यामध्ये यामध्ये सुद्धा साऊथचे स्टेट आघाडीवर आहेत. साऊथ म्हणजे मी इथे महाराष्ट्र पण कन्सिडर करतोय. ओके, मी टोटलच जे डेव्हलप स्टेट आहेत खालचे त्यांच्याबद्दल बोलतोय. तर यांनी टॅक्स कलेक्ट करण्यामध्ये इतक्या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न केले, म्हणून त्याला सुद्धा 2.5% वेटेज ठेवलेला आहे.